नमस्कार, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या मुलांच्या लवकर विवाहासाठी त्यांच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण करून घेतलं असेल, तर तुम्ही 100% अचूक आणि प्रभावी उपाय करू शकता. त्या उपायामुळे तुमच्या मुलांच्या विवाहाचे योग लवकर तयार होतात आणि काही दिवसातच लग्नाची शक्यता जी आहे ती निर्माण होते. विवाह योग जुळून येतात. पण समजा तुम्ही मुलांची जन्मकुंडली अजून दाखवलेली नाही आहे किंवा तिचे विश्लेषण करून घेतलेलं नाही आहे, तरीही मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अतिशय इथे सोपा उपाय सांगणार आहे, प्रभावी उपाय आहे आणि हा उपाय केल्याने विवाहाशी संबंधित सर्व अडथळे तुमचे लवकर दूर होऊ शकतात. नक्की हा व्हिडिओ संपूर्ण पहा. अगदी उपाय छोटासा आहे, पण नीट लक्षपूर्वक पहा. मित्रांनो, हा उपाय तुम्ही अमावस्येच्या दिवशी किंवा शनिवारी करू शकता. तर या दिवशी जर हा उपाय केला तर मुलांच्या विवाहाचे योग आहे ते लवकर तयार होतात. कुंडलीत नेमके कोणते विवाह दोष आहेत हे तुम्हाला माहित नसले तरीही या उपायामुळे ते सर्व दोष कमी होऊ लागतात आणि विवाहातील जे अडथळे आहेत ते दूर होतात. हा अगदी प्रभावी उपाय आहे. चला तर मग हा उपाय कसा करायचा ते अगदी समजून घ्या. सविस्तर इथे मी तुम्हाला माहिती देणार आहे. परंतु मित्रांनो, त्याआधी माझी तुम्हाला एकच सर्वांना विनंती आहे, जर तुम्ही अजून या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि इतर लोकांसोबत सुद्धा ज्यांचं लग्न जुळत नाहीये, विवाह योग जुळत नाहीये, तर त्यांना सुद्धा शेअर करा, जेणेकरून इतरांनाही या उपायाचा फायदा मिळू शकेल. तुमच्या या शेअरमुळे एखाद्याच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो, तर नक्की तुम्ही शेअर करा. आता मित्रांनो, उपाय कधी करायचा आहे नीट लक्षपूर्वक ऐका. तर मित्रांनो बघा, जसे मी आधी सांगितलं आहे, हा उपाय तुम्ही अमावस्येच्या रात्री किंवा शनिवारी रात्री करू शकता. आता बघा, शनिवार उद्या आहे. शनिवार दर आठवड्याला येतो, बरोबर? तर त्यामुळे तुम्हाला जास्त वाट पाहावी लागणार नाही. मात्र इथे लक्षात घ्या, अमावस्या मात्र महिन्यातून फक्त एकदाच येते, बरोबर? म्हणून जर अमावस्या लांब असेल तर शनिवारी तुम्ही संध्याकाळनंतर हा उपाय अवश्य करायचा आहे. हा उपाय करणे अधिक तुम्हाला सोयीचं ठरेल. हा जो उपाय आहे अत्यंत प्रभावी मानला जातो. त्यामुळे मुलांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ लागतात आणि आधी आलेले प्रस्तावही, जे काही नातं आलं आहे, जे काही मागणी आली आहे, ती पक्के होण्याची शक्यता इथे जास्त वाढते. ओके, तर हा उपाय कोण करू शकतं? तुम्ही मला कमेंटमध्ये विचारता की मुलाच्या आईने केला तर चालेल का, काकाने, मामाने, वहिनीने केलं तर? बघा, हा उपाय मूल स्वतःही करू शकतात, मुलं किंवा आई वडील असतील तर आई वडिलांनी आपल्या मुलांच्या विवाहासाठी करू शकतात, काका काकी, वहिनी, मामा मामी सगळेजण करू शकतात. जर आई वडील हा उपाय मुलांसाठी करत असतील तर ते अधिक जास्त उत्तम मानलं जाईल. तर आई वडिलांनी जास्तीत जास्त हा उपाय केला तर खूप प्रभावी ठरेल. आता बघा, यासाठी या उपायासाठी काय आवश्यक आहे, वस्तू कोणत्या लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते. तर बघा, एक मूठ भरून तुम्हाला काळी मोहरी घ्यायची आहे. आपण फोडणीमध्ये राई वापरतो तीच मोहरी काळी घ्यायची आहे. कापूर एक वडी घ्यायची आहे किंवा 3 वडी. त्यानंतर एक चिमूटभर मीठ, घरातील साधे मीठ किंवा जाडं मीठ घेतलं तरी चालेल. 3 सुक्या ज्या आहेत ते लाल मिरच्या घ्यायच्या आहेत. ओके, काळी मोहरी थोडी मोठी असते, ती नाही मिळाली तर साधी जी आपण जेवणामध्ये वापरतो ती देखील तुम्ही इथे वापरू शकता. आता तुम्हाला मी सांगते उपाय करण्याची पद्धत, कशा पद्धतीने तुम्हाला उपाय करायचा आहे जेणेकरून तुमचे विवाह योग जुळून येतील. आता बघा, शनिवारी सूर्यास्तानंतर हा उपाय करायचा आहे. संध्याकाळी 7 नंतर केला तरी चालेल. यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरात बसायची काही गरज नाही. घरात जिथे योग्य वाटेल तिथे तुम्ही बसून तुम्ही हा उपाय करू शकता. प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, एक कोरा कागद घ्यायचा आहे आणि त्यात जी काही मी तुम्हाला इथे साहित्य सांगितलं आहे ते त्यात ठेवून द्यायचं आहे आणि एक छोटीशी पुडी तयार करायची आहे. जर मुलगा किंवा मुलगी स्वतः उपाय करत असतील तर त्यांनी मनात सतत असा विचार करायचा आहे की या उपायामुळे माझा विवाह लवकर होईल. जर आई वडील हा उपाय करत असतील तर त्यांनी आपल्या मुलाचे किंवा मुलीचे नाव मनात घेत म्हणावं की या उपायामुळे माझ्या मुलीचा विवाह लवकर होऊ, असं तुम्हाला पॉझिटिव्ह मध्ये बोलायचं आहे. ओके, आता बघा,
असं बोलून झालेलं आहे. आता पुढचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. आता ती जी काही आता ती पुडी आहे ती हातात घ्या आणि मुलगा किंवा मुलगी घरात असेल तर त्यांच्या डोक्यावरून 7 वेळा उलट दिशेने अँटी क्लॉकवाईज फिरवायची आहे. उलट्या दिशेने डोक्यावरून फिरवायचं आहे आणि यानंतर त्या पुडीसह घरातील त्या खोलीपासून सुरुवात करायची जिथे मूल जास्त वेळ घालवते. त्याची सेपरेट जो खोली असेल तर तिथे ते केल्यापासून खोलीपासून सुरुवात करून घरातील सर्व खोल्यांच्या भिंतींना ते पुडी जी आहे ती स्पर्श करत पुडी फिरवत संपूर्ण घरात फिरायचं आहे. ओके. प्रत्येक भिंतीला ती तुम्हाला स्पर्श करायची. स्वयंपाकघर असू दे, स्टोअर रूम असू दे, इतर म्हणजे सर्व ठिकाणी भिंतींना स्पर्श करत ती पुडी फिरवा. मात्र बाथरूम मध्ये घेऊन ती जाऊ नका. ओके. जर मूल घरात नसेल तर त्याच्या फोटोवरून 7 वेळा पुडी फिरवून नंतर घरभर फिरवायची आहे. असं केल्याने बघा घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, त्या मुलामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे, नजर दोष आहे किंवा इतर अडथळे आहेत त्या पुडीत सामावले जातात, शोषून घेतले जातात. आता पुडीचं काय करायचंय पुढे ते मी सांगते. ती जी काही पुडी आहे यानंतर ती पुडी घेऊन घराच्या मुख्य दरवाजाच्या जवळ जायचं आहे आणि घराच्या बाहेर अशी जागा असेल जिथे कोणी पाहणार नाही तर ती पुडी तिथे जाळून टाका घराच्या बाहेर. जर तुम्हाला शक्य नसेल, जाळणे शक्य नसेल तर एखाद्या निर्जन ठिकाणी फेकून द्यायची आहे. जर बाहेर जाणं तुम्हाला त्या रात्री शक्य नसेल तर रात्री ती पुडी मुख्य दरवाजाबाहेर एखाद्या दगडाखाली किंवा विटेखाली ठेवून द्यायची आहे. आता सकाळी लवकर उठून ती पुडी घेऊन जाऊन निर्जन ठिकाणी फेकून द्यायची आहे. ओके. म्हणजे रविवारी सकाळी ती फेकून द्या आणि जर शनिवारी शक्य असेल तर घराच्या बाहेर ती जाळून टाकायची. शेवटची तुम्हाला इथे देवाला विनंती करायची आहे, प्रार्थना करायची आहे. घरी परत आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवा, तोंड धुवायचं आहे. त्यानंतर आपल्या इष्टदेवतेसमोर हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हे परमेश्वरा, आम्ही श्रद्धेने हा उपाय केला आहे. कृपया याचे लवकर फळ मला मिळू दे आणि आमच्या मुलाचं किंवा मुलीचं विवाह लवकर घडू दे, विवाह योग लवकर जुळू दे. विश्वास ठेवा मित्रांनो, जर हा उपाय श्रद्धा आणि विश्वासाने केला तर मुलांच्या विवाहाचे योग लवकर तयार होतात आणि शुभ कार्य सुरू होतात. बघा, मी या चॅनलवर अनेक व्हिडिओमध्ये छान छान उपाय, अगदी साधे सोपे सात्विक उपाय घेऊन येत असते. पण काही लोकांचा असा समज आहे की ही जी बाई आहे, मला कमेंटमध्ये बोलतात की ही बाई काही फेकत असते, काहीही सांगते. माझा उद्देश एवढाच आहे की तुमचे जे काही विवाह योग तयार होत नाही आहेत किंवा जे काही अडथळे येतात विवाहामध्ये ते लवकरात लवकर संपून तुमच्या विवाहातील अडथळे लवकर दूर होऊन तुमचा विवाह जुळून येण्यासाठी मी लाल किताब किंवा माझं जे काही ॲस्ट्रोलॉजी मी शिकलेली आहे, ॲस्ट्रोलॉजर आहे मी, तर त्या संदर्भात जे काही मला माहिती आहे, जे काही उपाय मी जे काही ज्ञान मिळवलं आहे त्या संदर्भातच तुम्हाला मी इथे उपाय सांगत असते. मी असंच बसते आणि तुम्हाला उपाय सांगते असं नाही आहे. त्यामागे मी अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर तो उपाय मला योग्य वाटला, मी खूप सर्च करून तुम्हाला हे उपाय सांगत असते. हे असंच मी फेकत नसते, एवढं मात्र लक्षात ठेवा. तुम्हाला हे उपाय करत राहायचंय. मी खूप सारे उपाय तुम्हाला सांगते, उपाय करत राहा. 40 दिवसाच्या आत तुम्हाला प्रत्येक उपायाचा तरी तुम्हाला एकही उपाय जर तुम्ही अगदी मनापासून केला असेल, श्रद्धा ठेवून केला असेल, म्हणजे अगदी विश्वासाने जेव्हा तुम्ही उपाय करता, अगदी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की मी हा उपाय केल्यावर मला खरंच याचा फरक पडणार आहे, असा विचार ठेवून, असा सकारात्मक विचार ठेवून जेव्हा तुम्ही उपाय करता तेव्हा तुम्हाला त्याचा खरंच सकारात्मक परिणाम दिसून येतो. मात्र मी सांगते म्हणून तुम्ही करता असं नका करू. म्हणजे त्या मॅडमने सांगितलंय आणि मी बघूया होतंय की नाही असं विचार करून जर तुम्ही करत असाल आणि नंतर मला कमेंटमध्ये येऊन सांगता की ताई हा उपाय केल्यामुळे मला काही फरक पडला नाही, तर असं नाहीये. तुम्ही सकारात्मक विचार करूनच हा उपाय पूर्ण करायचा आहे, तर तुम्हाला त्याचा फरक पडणार आहे. बाकी सगळं देवावर सोडा. कुंडली दाखवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या चांगल्या ज्योतिष कोण असेल त्यांना कुंडली दाखवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला नक्की तुमच्या कुंडलीत जे काही अडथळे आहेत ते दिसून येतील विवाह संबंधित. तर उपाय असे करत राहा, नक्कीच विवाह योग जुळून येईल. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.
हर हर महादेव. जय माता दी. धन्यवाद.